नमस्कार. मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. नागपंचमी म्हटलं की घरातली पूजा, नैवेद्य आणि पारंपरिक पदार्थांची लगबग सुरू होते. या शुभ दिवशी नैवेद्यासाठी काहीतरी गोड बनवायचं असेल तर आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळात तयार होणारी आणि चवीला एकदम डिलिशियस अशी शेवयांची खीर. दूध, शेवया, साखर आणि ड्रायफ्रुट्स वापरून तयार होणारी ही खीर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. तर चला मग नागपंचमी स्पेशल शेवयांची खीर बनवायला सुरुवात करूयात. शेवयांची खीर करताना बारीक पातळ शेवया घेतल्या तर खीर छान मऊ आणि क्रीमी होते. इथे मी रोस्टेड शेवयाच वापरते. पण तरीही आपण इथे एक चमचाभर तूप घेऊन त्याच्यावरती या शेवया भाजून घेणार आहोत. यामुळे छान सुगंध आणि स्वाद येतो खीरीला. तसेच योग्य प्रमाणात भाजल्यामुळे खीर जास्त मऊ आणि एकसंध राहते. तसेच तुपात भाजल्यास खीरीला रिच आणि ट्रेडिशनल टेस्ट येतो. तर या शेवयांना आपल्याला मंद आचेवरती हलका सोनेरी रंग येईपर्यंतच भाजायच्या आहेत. जास्त भाजल्यास कडवटपणा येऊ शकतो. शेवयांचा मस्त असा सुगंध सुटलेला आहे. हलक्याशा गोल्डन कलरच्या आल्या की आपण यामध्ये ना 1 ते सव्वा ग्लास गरम केलेलं दूध घालूयात. तर दूध आपण यामध्ये घालण्यापूर्वी चांगले गरम केले असेल तर खीर लवकर तयार होते. आता आपण याला एक चांगली उकळी आणून देऊयात. उकळी आली की यामध्ये ना 3 ते 4 मोठे चमचे साखर घालूयात. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये साखरेचं प्रमाण ठेवू शकता. तसेच खिरीमध्ये जर तुम्हाला शेवई जास्त आवडत असेल तर यापेक्षा जास्त शेवई वापरली तरी चालेल. कमी आवडत असेल तर कमी घाला. साखर घातल्यानंतर लगेचच विरघळते. तेव्हा आपण यामध्ये घालूयात अर्धा चमचा वेलची पूड. साखर शेवया मऊ झाल्यानंतर घातली तर खीर व्यवस्थित शिजते. त्यामुळे आपण पहिल्यांदा एक उकळी काढून दिली आणि मगच यामध्ये साखर घातलेली आहे. आणि साखर विरघळली की मग यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालून त्यामध्ये काही केसरचे धागे घातलेले आहेत. आता यामध्ये ना आपल्या आवडीचे आपण ड्रायफ्रुट्स हलक्याशा तुपावरती भाजून घालणार आहोत. तर 1 चमचा तूप गरम केलंय. त्यामध्ये काही चारोळी पिस्त्याचे काप आणि बदामचे काप घेतलेले आहेत. ते आपण हलकेसे सोनेरी रंगावरती भाजून घेऊयात. आणि मग असे भाजून झाले की खिरीवरती ओतूयात. खीर मिक्स करूयात. परत एकदा एक उकळी येऊ देऊयात आणि मग गॅस बंद करूयात. बघा शेवया लगेच दूध ॲब्सॉर्ब करून घेतात. त्यामुळे तुम्हाला लगेचच ही खीर घट्ट झालेली वाटेल. तर यामध्ये ना मी परत थोडंसं गरम केलेलं दूध घातलेलं होतं. तर अशा प्रकारे आपल्याला शेवटी कन्सिस्टन्सी याची ॲडजस्ट करून घ्यायची आहे. तर आता लगेचच गॅस बंद करूयात कारण ही खीर थंड झाल्यानंतर आणखीन घट्ट होते. शक्यतो ही खीर ना गरम असतानाच खातात, पण काही-काही जणांना थंड सुद्धा आवडते. तर दोन्ही प्रकारे छान लागू शकते. यामध्ये ना आपण साजूक तुपाचा वापर केलेला होता. जसे की आधी शेवया भाजून घेतल्यानंतर ड्रायफ्रुट्स भाजलेले आहेत. तर त्यामुळे खीरीला ना एक पारंपरिक आणि रिच फ्लेवर येतो. शेवया दुधात घातल्यानंतर ना त्या ओव्हर कुक करू नका, नाहीतर खीर खूप चिकट होऊ शकते. अशी आपली नागपंचमी स्पेशल शेवयांची खीर छान तयार झाली आहे. खीरीची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे. वेलची, सुक्या मेव्यामुळे खूपच छान अरोमा येतोय. ही गरमागरम खीर नैवेद्यासाठी वाढूयात. खूप कमी साहित्यात आणि झटपट तयार होते. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशी शेवयांची खीर करून बघा आणि आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात परत एका अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.